रामकृष्ण हरी मंडळी, तुमच्याकडून झाले का असं कधी करायला जावं गणपतीन होतोय मसोबा? तर ना मी एक अगदी छोटीशी वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अगदी छोटीशी वाटी रवा घेतला, तेवढीच वाटी मी हे घेतलं, गूळ घेतला आणि एक चमचाभर तूप टाकलं त्याच्यामध्ये आणि एक केळ टाकून हे मिक्सरमध्ये सगळं फिरवलं आणि थोडा वेळ हे पीठ असंच ठेवलं. आणि मी म्हणलं ह्याचं मालपोवासारखं काय असतं ना ते देवाला नैवेद्याला करावं. पण काय सांगू तुम्हाला, ते टाकलं त्याच्यामध्ये तर ते उलथनच. कसं काय मोबाईलवर दाखवतात काय माहीत. बरं डोक्यात आलं की अरे ह्याच्यामुळं जर हे होत नसेल, या साध्या चपातीच्या तव्यावर होत नसेल, आपण डोशाच्या तव्यावर करून पाहू. परत म्हटलं अजून डोशाचा तवा घाण करायचा आणि अजून त्याचं नाटक व्हायचं. त्याच्यापेक्षा मग मी अशी आयडिया काढली, म्हटलं चला आपण ह्याची इडली बनवून बघूया. तर ह्याच्या इडल्या छान झाल्या. बरं आता हे मोबाईलवर दाखवतात ते खरंच चांगलं होतं की त्यांचा पण पहिला प्रयोग फसलेला असतो. मला तरी असं काही माहिती नाही. तुमचं असं काय असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे अक्षरशः चवीला छान लागलं हे भाजलेलं, पण अजिबात त्याला चव नाही. म्हणजे नाही का, चवीला छान लागलं पण ते मोडलंच, त्यामुळं माझा तो प्लॅन फसकटला. मग इडल्या मात्र छान झाल्या. आणि अजून दुसरं म्हणजे इडली पात्राला 4च केलं होतं, अगदी छोटंसं देवाला नैवेद्य दाखवण्यापुरतं. मी आधी बऱ्याच वेळा बोलले की आमच्या घरात गोड कोण खात नाही. आता मला गोड आवडतं पण वजनामुळं मी काय खाऊ शकत नाही. तरी यातच गुळच घातलेला होता. छान इडल्या झाल्या याच्या. 2 देवाला नैवेद्यासाठी काढल्या. भरपूर तूप लावलं होतं. मग याच्यावर थोडासा मध टाकला, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि एक गोष्ट सांगू, ते उसाचा रस पिऊ नका म्हणतात, ते पण बरोबर असेल वजन कमी करायला. मी ज्या वेळेला उसाचा रस पिते ना त्या दिवशी मला इतकं जड वाटतंय ना, वजनाचं सांगण्यापेक्षा ना जड खूप वाटतंय. संध्याकाळी मात्र मेथीची भाजी घालून भाकरी केली आणि दह्यासोबत ती खाल्ली. दह्यालाही फोडणी दिली होती, फक्त मिरचीची आणि कढीपत्ता कोथिंबीरची. तर रस पिल्यावर मला ॲसिडिटी झाल्यासारखं होतंय. असं सगळ्यांनाच होतंय का मलाच होतं हे कमेंटमध्ये सांगा. जय संताजी मंडळी.